रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी राडा सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दाखवलेत काळे झेंडे। पवारांचा महायुतीला धक्का, हर्षवर्धन पाटलांचा पवार गटात प्रवेश करतामध्येच हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। विधानसभेला आम्ही दर्यापूरची जागा सोडणार नाही आहोत, मला देवेंद्र फडणवीस यांनी तयारी करायला सांगितलं आहे, अभिजित अडसूळ यांचा दावा। सोलापूरमधील मंगळवेढा दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा धनगर आंदोलकांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न झालाय। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आता फडणवीसांचाच ताफा अडवण्याचा हा प्रयत्न झालाय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसलाय। खासदार श्रीकांत शिंदेंचं अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जोरदार स्वागत। शिंदे यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी, तर दर्यापूर इथं शिंदे गटाचा मेळावा पार पडला। बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प, पवार यांच्या टीकेला धनंजय मुंडेंचं उत्तर, तर परळीत मंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून 1000 श्रवण यंत्रांचं वाटप। कोल्हापूरमध्ये जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये जुंपले। दक्षिण मतदारसंघ आणि उत्तर मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय, तर शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचं दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन। आमदार संजय शिंदे यांच्या वतीनं करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील 36 गावातील कार्यकर्ता संवाद मेळावा। बबनराव शिंदे, संजय शिंदे आणि रमेश शिंदे एकाच व्यासपीठावर आल्यानं चर्चांना उधाण आलंय, तर 250 किलोचा हार घालून संजय शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं। जागा वाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे। सांगलीच्या तासगावमध्ये आजी माजी खासदार भर सभेत एकमेकांना भिडले। संजय काका पाटील समर्थक खासदार विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले। तासगाव नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडला। सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराच्या पाणीपुरवठा योजनेचं अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन। वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन। साताऱ्यातील लोणंदमध्ये अजितदादांच्या कार्यक्रमस्थळी पवारांच्या समर्थकांची बॅनरबाजी। आम्ही निष्ठावंत साहेबांचे बॅनरवर उल्लेख। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागलेत। कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। माढ्याचे मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू आहे, मैदान मीच मारणार आहे, अभिजित पाटलांकडून हा विश्वास व्यक्त। तर बबनराव शिंदेंच्या हाती पवार साहेब तुतारी देतील असं वाटत नाहीये, पाटलांचं हे विधान आहे। मनसेचे 150 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा बवियामध्ये प्रवेश। नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सावंतवाडी विधानसभेवर भाजपनं दावा केलेला आहे। भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांचा दावा आहे। सावंतवाडी विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता। आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू झाले। वर्ध्यातील आर्वी विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही आहे। आर्वी काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून काँग्रेसलाच मिळावा, काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात। पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कदम यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला धक्का। भांबेड जिल्हा परिषद गटातील 18 गावातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। मंत्रालयात उडी मारून आंदोलन करणाऱ्या नरहरी झिरवाळ यांचा मतदारसंघात जाहीर सत्कार। नरहरी झिरवाळ यांचा समाजरक्षक म्हणून फलकावर उल्लेख। सिंधुदुर्गातील कुडाळ MIDC इथं खासदार नारायण राणेंच्या हस्ते बांबू हस्तकला संशोधन केंद्राचं भूमिपूजन। सिंधुरत्न समृद्ध योजनेतून बांबू प्रक्रिया आणि बांबू क्राफ्ट एक्सलन्स सेंटर उभारण्यात येणार आहे। चंद्रपूरमध्ये आदिवासी समाजाचा महाक्रोश मोर्चा। सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी होत मोर्चातून धनगर आरक्षणाला विरोध करण्यात आला। गडचिरोली जिल्हाभर फिरणार आदिवासींच्या महाक्रोश मोर्चात जवळपास 5000 आदिवासी बांधव सहभागी। धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट न करण्यासाठी हा मोर्चा। रत्नागिरीत वृक्षतोडीसाठी लावलेल्या जाणाऱ्या 50,000 दंडाविरोधात शेतकरी लाकूड व्यापारी आक्रमक झालेत।
आता इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात गावांच्या समावेशाला देखील विरोध केला जातोय. 9 तालुक्यातील शेतकरी एकवटले. बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडेंचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी मलकापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपोषण सुरू आहे. मलकापूर ही बाजारपेठ कापसासाठी. नाशिक येवल्यात उमेद महिला कर्मचाऱ्यांचा अंगणगाव या ग्रामपंचायत मोर्चा निघालाय. उमेद विभाग स्वतंत्र करण्यासह सरकारी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी आहे. जळगावात आरक्षण बचाव संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. क्रिमिलिअरची मर्यादा लावून आरक्षण देण्याबाबत दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी आहे. वाशीमध्ये कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम. आंदोलन स्थगित झाल्यानंतर आजपासून मिनी मंत्रालय पुन्हा गाजणार आहे. जळगावच्या गुड्डूराजा नगरमधील श्री हाईट्स या अपार्टमेंटमधील 20 मीटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आगीत अपार्टमेंटमधील सर्वच्या सर्व 13 मीटर जळून खाक झालेले आहेत. तर जिन्याजवळ आग लागल्यानं दुर्घटना टळली आहे. नाशिकमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. शहरातील मुख्य चौक म्हणत ओळख असलेल्या या द्वारका चौकात दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले. हरित सातारा ग्रुपच्या वतीनं कास तलाव परिसरात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती मोहीम. येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी विनंती करण्यात आली. अहमदनगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या उर्वरित आता कामासाठी 800 कोटींचा निधी. लवकरच निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामं पूर्ण केली जातील. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परभणी जिल्ह्यातील एल्लरी जलाशय आता 98% भरलाय. परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. वर्ध्याच्या आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदीला सुरुवात झाली. शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार. जळगावच्या भुसावळ तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस. 1,500 हेक्टरनं रब्बी क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. हातनूर धरणामध्ये यंदा 5 दिवस आधी 100% जलसाठा. 110 गाव शहरांसह औद्योगिक प्रकल्पांना वर्षभरासाठी दिलासा.